या ऊसासाठी सुरुवातीपासून काय काय केलंय? सुरुवातीपासून आपण आहे का आपलं प्रोम ग्रीन हा. प्लॅनेट कंपनीचं प्रोम. पोटॅश, हम्म. भूमी पॉवर हम्म. आणि युरिया आणि सुपर दाणेदार ह्याचा एक डोस घेतला बर. आणि जून मध्ये दुसऱ्या वेळेस डोस घेतला. जून मध्ये दुसऱ्या वेळेस हा. सेम डोस डबल घेतला डबल फक्त. घेतला. किती पोते टाकले आता? 6 फूट टाकली. 6 पोते टाकले. बर बर. तर आता हा ऊस आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो. मला सांगता किती कांड्यावर आहे? जरा मोजून दाखवा बरं एखादा. हा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 27 कांड्यावर. 27 कांड्यावर ऊस आहे. हो. बरोबर आहे. बाकीचं काय केलेलं आहे ना, फवारणी वगैरे? एक वेळेस आपली फवारणी घेतली होती हा सुरुवातीला नायट्रोकिन ग्रो स्पेडल 90. बर बर. आता मला सांगा हा ऊस बघून काय वाटतं तुम्हाला? एक नंबर रिझल्ट आहे. रिझल्ट हो. एक नंबर आहे. तुम्ही ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट किती वर्ष झालं वापरतायत? 5 वर्ष झाले. 5 वर्ष झालं वापरतायत. बरोबर आहे. तुम्ही समाधानी आहेत? समाधान. तर इतर जे 100% रासायनिक आहेत, आपण तुम्ही आता काय केलं ह्या ऊसासाठी कॉम्बिनेशन मध्ये वापरले. बरोबर आहे. कॉम्बिनेशन मध्ये काय तुम्हाला प्रॉब्लेम वाटला का? नाही काहीच नाही. नाही. मग इतर जे 100% रासायनिक आहेत शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगाल आज? त्यांनी पण आहे का आपल्यासारखं निम्म रासायनिक निम्म सेंद्रिय हम्म. तोपर्यंत त्यांचा पूर्णपणे विश्वास बसत नाही तोपर्यंत त्यांनी करावं. आणि जेव्हा टोटल आपण सेंद्रियवर झालेलं फायद्याचं राहील असं मला वाटतं. बर. मग आपल्या जमिनीचा पोत सुधारतोय. हम्म. जमीन भुसभुशीत होती. हवा खेळती राहते. आणि सांगण्यासारखं विशेष म्हणजे या ऊसामध्ये किती महिने पाणी वाहत होतं? पावसाळ्यापासून आतापर्यंत पाणीच होतं. जून महिन्यापासून नोव्हेंबर पर्यंत पाणी वाहत होतं. हो. बरोबर आहे. तरी ऊस कुठं डॅमेज नाही. शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय की ऊसाची ग्रीनरी, ऊसाची साईज साधारणपणे किती इंच असेल? ती लावावर तुमची 4 बोट अजूनवर. 8 फूट. साधारणपणे तेवढी कांडी आहे आणि एक समान पोचलेला आहे. हो एक समान. बरोबर. हो. तर धन्यवाद सर. आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव्ह द मदर अर्थ मध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत त्याबद्दल ग्रीन प्लॅनेट तर्फे मी आपलं सहर्ष अभिनंदन करतो.